बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मान प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा। हे समस्त हे श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव आणि म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची। माऊली ज्ञानेश्वर भगवान यांच्या या भावार्थ दीपिकेतील 7व्या अध्यायातील 136 नंबरची ओवी आहे। अतिशय गोड अशी ओवी आहे। या ओवीमध्ये ज्ञानी भक्ताचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे। आपण भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव करतो आहोत। उत्सवाचं प्रयोजन असं असतं की आपल्यामध्ये भक्त निर्माण व्हावेत, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी भक्तीचा उदय व्हावा। आपण सगळे भक्त आहोत म्हणून तर उत्सव करतो, पण नेमका भक्त कसा असतो याचा आरसा जरा बघितला म्हणजे आपण जरा नीटनेटके होतो, म्हणून हे बघायचं। पारायण त्याकरता करायचं। आता काल आपण श्रीगुरूंचं कीर्तन ऐकलं। देवाकडे काय मागावं याविषयीचा अतिशय गोड अभंग होता। रोज असं प्रवचन कीर्तन ऐकता ऐकता सकाळी पारायण करता करता काकड आरती असेल, हरिपाठ असेल, जप असेल, जागर असेल, देवाची सेवा असेल, अन्नदान असेल, जे काही आपण इथल्या सेवेमध्ये उद्युक्त होऊन कार्यरत होतो, हळूहळू त्यातमध्ये सहभागी होतो, त्याचा एकमेव हेतू हाच असतो की आपल्या अंतरंगामध्ये असलेली जी भक्ती आहे ती वृद्धिंगत व्हावी। बरोबर आहे ना? आपण देवा मी तुमचे भक्त आहोत, पण आम्हाला शुद्ध भक्ती कशी असते सांगा बरं, शिकवा बरं। हळूहळू ते शिकत जातो। प्रतिवर्षाला होत असलेल्या पारायणामुळे, प्रतिवर्षाला होत असलेल्या वारीमुळे, किंवा रोज आपण नित्यरूपाने करत असलेल्या साधनेमुळे उगीच ते आत्तापर्यंत करत आलो म्हणून करायचं असं नव्हे। महाराज म्हणतात ना गमतीने, मुझे क्या मालूम पीछे से आया। मला काय माहिती, आत्तापर्यंत करत आलो तसं करतो आहे असं न करता आपल्या मनामध्ये तसा भाव तयार होतो की आपण इथं जे येतो याकरता यावं, देवाची भक्ती माझ्या अंतरंगात वाढावी। तशी भक्तीची व्याख्या अशी आहे, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता याना रात्रंदिवस माझी कथा, रात्रंदिवस माझं ध्यान। सतत रात्रंदिवस अखंड तेच, पण आपण अखंड करतो का? 7 दिवसामध्ये जरा अखंड करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात सुद्धा आपण ड्युटी लावलेली असते। कीर्तनाला तेवढं हजर राहतो, प्रवचनाला तेवढं हजर राहतो, आपलं घरचं काम आहे। आपलं काम करता करता एरवीपेक्षा फक्त जास्त पारायणामध्ये जास्त वेळ घालतो, जास्त वेळ येतो। उत्सव सुरू आहे, छान आहे, आनंद वाटतो, मन भरून येतं।
अशा वेगवेगळ्या विचारांनी आपण इथे येतो आणि मग त्यातून देवाकडे आपण भक्ती मागतो, किंवा आपल्यामध्ये सुद्धा त्या भक्तीची वाढ होते का याचा प्रयत्न करतो. जसं व्यवहार असतो, आपला व्यवहार असतो. एखादा व्यापारी असला तो नेहमी व्यापार करत असतो, पण एखादी यात्रा आली तर तिथे जरा जास्त व्यापार होतो आणि त्या व्यापाराने थोडा धनसंचय जसं होतो तसा हा पुण्यसंचय करण्याच्या दृष्टीने सत्संगतीचा लाभ, भक्तीचा लाभ करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा प्रकारचा एक उत्सव असतो हा. असो, म्हणून त्याच दृष्टीने ही ओवी आपण चिंतनाकरता घेतलेली आहे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव, आणि भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. भक्तामध्ये राजा राव आणि ज्ञानी तोच म्हणावा, असं ज्याचं स्वरूप आहे. नित्य भक्ती करत असताना आपली सर्वसाधारणतः भक्तीचं स्वरूप असंच होऊन बसतं की अनुकरण जसं प्रपंचामध्ये आपण करतो तसं भक्तीमध्ये सुद्धा करतो. म्हणजे गंताडे महाराज वारीला गेले म्हणून मी वारीला जातो, गंताडे महाराज कीर्तनाला उभारले म्हणून मीही कीर्तनाला उभारतो. असं काहीतरी अनुकरण जे असतं त्याला भक्ती म्हणत नाही, त्याला कवायत म्हणतात. कवायत समजतं ना. पुढच्याने असा हात केला की आपणही हात असा करायचा, पुढच्याने हात वर केला की आपणही हात वर करायचा. तशाच प्रकारची भक्ती जर होत असली तर ती भक्ती होत नाही. त्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय असेल याचं थोडंसं चिंतन करण्याचा, प्रत्येक अध्यायात वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती शिकवलेली आहे. हा जो अध्याय आहे तो ज्ञान विज्ञान योग असं त्याचं नाव आहे. याच्या आधी सांगितलेला जो ध्यान योग होता किंवा आत्मसंयम योग असं ज्याचं नाव आहे, असं जो 6वा अध्याय होता ज्याच्या इथं आसन लावायचं, हे कुंडलिनी जागृत करायचं वगैरे वगैरे, ते 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. अभ्यास योग शिकवलेला आहे. पण हे सगळं सांगितल्यानंतर देवाच्या मनात येऊन गेलं की नुसतं त्याला हे सांगून चालणार नाही, अजून मला याला भक्ती, ज्ञानी भक्ती काय असते ते सांगावे लागेल. म्हणून इथं ज्ञान विज्ञान योग सांगितलं. आता हे काय काय आहे, ज्ञान कशाला म्हणायचं, विज्ञान कशाला म्हणायचं, अज्ञान कशाला म्हणायचं, याचं जरा असं विचार जर केला आपण तर ज्ञानाचं स्वरूप असं आहे, ईश्वर सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे, हे ज्ञान आहे. महत्त्वाचं ज्ञान. आपल्याला जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणायचं नाही. आपल्याला व्यवहारातलं बरंच ज्ञान असतं. माता माऊलीनं स्वयंपाकाचं ज्ञान असतं, एखादा कारखानदार असला तर त्याला कारखान्यातलं ज्ञान असतं, व्यापारी असला तर दुकानातलं ज्ञान असतं, माझ्यासारखा शेतकरी असला तर शेतीतलं ज्ञान असतं. मला सगळं माहिती आहे, मला सगळं माहिती आहे, कुठल्या वेळेला काय करायचं असते, कुठल्या वेळेला करायचं, मला असं आपण अशा भावनेत असतो आणि मग ते करतही असतो. त्या बाबतीतलं त्याला ज्ञान असतं, पण त्याला ज्ञान म्हटलेलं नाही. आपल्या तर्कबुद्धीनी, वेगवेगळ्या पद्धतीने तर्कबुद्धीने अशा प्रकारच्या ज्ञानाची मांडणी आपण जर करत असलो तर त्याला विज्ञान असा शब्द वापरला आहे. आणि असं जे काही आपण करत असतो, असं जे काही आपल्याला वाटत असतं, हे सगळं जे काही आपल्याला दिसत असतं हेच खरं आहे असं जे आपल्या मनात येतं त्याला अज्ञान म्हणायचं. तिथंच सगळं आहे. एकाच वेळी अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान हे सांगितले बरं का. यात फार सुंदर सांगितले. पहिल्या सुरुवातीलाच फार सुंदर रीतीने सांगितले. ते ओवी आत्ताच बघितल्यानंतर माझ्या लक्षात आली. गोड अशा प्रकारची ओवी आहे ती. ती ओवी असं म्हणते, अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच्युत्य विज्ञान, आणि ते सत्यबुद्धी हे अज्ञान हे जाण.
अर्जुना, त्याला ज्ञान म्हणायचं कशाला? जिथं जाणीव पोचत नाही, जेथ जाणीव, काय म्हटले, दैशी जाणीव जेथ न रिगे, विचार मागोता पाऊला निघे, तरकू आईनी नेघे अंगी जयाच्या. म्हणजे ज्ञानाचं मूळ जे स्वरूप असतं तिथं जाणीवेचं काही चालत नाही, तिथं सगळं स्थिर झालेलं असतं, पूर्ण झालेलं असतं. त्याला ज्ञान. आणि हा प्रपंच जो आहे याला विज्ञान म्हणायचं. आणि हा प्रपंच खरा आहे असं वाटणं, तेच सत्यभूती, सत्यबुद्धी हे अज्ञान. खरं आहे म्हटलं त्याला अज्ञान म्हणायचं. तिन्ही जवळजवळ आहे. ज्ञान विज्ञान योग हा अध्याय तुम्ही सारखं सारखं वाचून बघा महाराज. छोटा अध्याय आहे, लहान अध्याय आहे, याच्यात सगळा विषय सांगितलेला आहे. प्रपंचाचं जी भवनदी आहे ती कशा प्रकारची आहे, अतिशय भयंकर आहे. ज्याच्यामध्ये विषयरूपी मगरी आहेत, मदमीन आहेत. मीन म्हणजे मासे, भयंकर मोठे मासे आहेत. मदरूपी मासे आहेत, मद. आणि विषयरूपी मगरी आहेत, मगरी. विषयानं मगरीचं उदाहरण याकरता दिलं, मगर काय करते, एखादं सावज मिळालं तर गाठणं गिळून टाकत नाही, ते चावून चावून चोथा करून टाकते, रसरस प्राशन करून टाकते. तसं विषय काय करतात, आपल्याला शोषण करतात. त्या विषयाच्या अधीन आपण जाऊन काय करतो, आपला चोथा होतो, चोथा. मग गुडघं दुखाले, कंबर दुखाले, या अवस्थेला आम्ही येतो. आता काय होईना म्हणतो. विषयाच्या उपभोगामध्ये आपला चोथा होतो, चोथा. असा हा प्रपंच भयंकर आहे याचं वर्णन केलेलं आहे, अतिशय बारकाव्याने वर्णन केलं. अष्टधा प्रकृती सांगितले, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे 8, हे 5, आणि मन बुद्धी अहंकार, ही अष्टधा प्रकृती आहे. त्या प्रकृतीचं स्वरूप काय आहे हे सांगितलं. सगळं विस्ताराने हे लक्ष देऊन वाचलं तर लक्षात येईल. आणि याच अध्यायामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 भक्त. आपण जी ओवी पाहतो आहे ती ओवी ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगणारी आहे. ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं, आपण कसे भक्त आहोत, आपल्या भक्तीचं स्वरूप काय आहे. सर्वसाधारण आपल्या भक्तीचं स्वरूप एकच असतं की आपण देवाचं काहीतरी करायला लागलो तर हा माझा प्रपंच चांगला होईल. याचा अर्थ काय, हा प्रपंच आपण खरा मानलेला आहे. प्रपंच माझा हा खरा आहे. म्हणजे आपण अज्ञानातली भक्ती करतो, ज्ञानातली भक्ती नाही. देवाच्या जवळ यावं, देवाच्या समोर बसावं आणि घरातलं सगळं आपण मागावं, ही जी अवस्था आहे ते आहे का खरं? बरं, हे आपल्याला माहिती नाही का? प्रत्येकाला माहिती आहे. कुठल्या क्षणाला काय होईल. मग संत सज्जनांनी त्याकरता प्रमाण दिले, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आहे उळसागा. क्षणभंगूर आहे. आता काल परवा निवडणूक झाली की नाही, माझ्याच गल्लीतला एक मुलगा, तरुण मुलगा, थोडं थोडं घेत होता. समजतं ना, घेत होता म्हणजे समजतं. आणि तो कोणाच्या संगतीत गेला आणि त्या दिवशी दिवसभर त्यानं त्याचंच प्राशन केलं, जेवला नाही आणि संध्याकाळी झोपलेल्या जागेला खलास. आत्ता काल परवा माझ्याच गल्लीत झालंय. अतिशय तरुण मुलगा, घराचं मोठं बांधकाम सुरू आहे,
ती मुलं काय करायची, त्या आईनं काय करायचं, त्या बायकोनी काय करायचं, काय अवस्था असेल. किती ते खरं मानून बसलो त्यांच्या पाठीमागं, किती पळालो आपण. पर थोडंच ते अशा प्रकारचे देव आहेत की ज्यांच्या पाठीमागं लागल्यानंतर आपलं सगळंच काही भलं होणार आहे, किंवा ते यशस्वी झाल्यानंतर आम्हाला कुठंतरी राजपदावर बसवणार आहेत, असं काय आहे का. वेड्यासारखा त्यांच्या पाठीमागं पळतो. बरं ठीक आहे, पण पळता पळता पाय घसरून पडतो. केवढं पाय घसरला. ऐन तारुण्यामध्ये निघून जावं लागलं. याच संधीमुळे अनेक थोडं थोडं जरा जरा घेणारे आता एवढं एवढं घ्यायला लागले. व्यसनी बनून गेले. सवय लागते, त्याची सवय लागते. मला काय म्हणायचं आहे, मला कोणावर टीका करायची नाही, पण आपल्या समोर हे जवळजवळ हे दिसतं आपल्याला. जाता जाताच ॲक्सिडेंट होतो, जाता जाताच काहीतरी होतं. आजार विकार तर अगदी जवळच बसलेले असतात. कुठल्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. आत्ता आहे मग नाही. काळ तरी असं टपून बसलेला असतो. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार. आमचे गुरुजी म्हणायचे, आपण बसलो की काळ आपल्या जवळ बसलेला असतोय म्हणायचे. आपण झोपलो की काळ आपल्या जवळ झोपलेला नसतोय, बसलेला असतोय म्हटले. ते झोपत नाही. आम्ही 80 गाडी मारत असलो तरी तो 80 पळत असतोय आपल्याबरोबर. अगदी जवळ असतोय काळ. तो संधी शोधत असतोय, याचा योग केव्हा येतोय. 3 गोष्टी आल्या जमल्या की मरणाचं कारण, मरणाचं ठिकाण आणि मरणाची वेळ जमून आली, त्याला जावं लागतं. गरुड पुराणामध्ये सांगितलंय. आपण नेहमी सांगतो कथा. तो गरुड होता की नाही, भगवान विष्णू म्हणजे सगळ्यात मेन. त्यांचं ड्रायव्हर म्हटल्यावर काय, त्यांचं ते वाहन. त्यांची आई, गरुडाची आई विनता नावाची, ती आजारी पडली म्हणे. आजारी पडली आणि आजारी पडल्यावर सगळे देव लोकच बघायला यायला लागले. आता कोण येणार. देवाच्या ड्रायव्हरचे आई आजारी पडल्यावर कोण बघायला येणार. त्याच कक्षेतले लोक येणार. राक्षस येतील का. सगळे देव, इंद्र, वरुण, अग्नी, त्याच्यात यम बी आला. यम. यम माहिती आहे काय तुम्हाला. पत्ता, त्याचा पत्ता बित्ता फोन नंबर असला तर द्या मला. यम म्हटलं की घाबरतो आपण. यम हे नाव ऐकल्या ऐकल्या मनात भीती वाढते आपल्या. टी व्हीवर सुद्धा दाखवलं जातं, तो रेड्यावर बसलेला आहे, काळा कभिन्न आहे, असं भयंकर असतं. आणि असा तो यम त्या विनतेला बघण्याकरता आला. काय बिस्किट पुडा आणला असेल, काही आणला असेल, भेटण्याकरता आला. पण यमाचं लक्ष होतं, हिचं टायमिंग जमून आलंय. हिचं जे मरणाचं कारण आहे ते पण जमलेलं आहे, जवळ आहे सगळं. पण मरणाचं ठिकाण इथं जवळ दिसत नाही, लांब दिसायला लागलं. ही तेवढ्या लांब जाणार कशी. म्हणून लक्ष देऊन तिच्या कपाळावर लिहिलेलं वाचत होतात. त्या विनतेला म्हणजे त्या गरुडाच्या आईला त्या यमाच्या दृष्टीची भीती वाटायला लागली. म्हणजे काय आहे. थोड्या वेळाने यम थोडं निघून गेल्यावर गरुड आल्याबरोबर ती म्हणायला लागली, बरे बाबा मला इथं काय ठेवू नको म्हणे. सगळे बघायला यायला लागले. त्यात तो यम आला होता ना, ते यमाची भयंकर दृष्टी बघून मी घाबरले म्हणे. मला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नाही. गरुडाने पाठीवर घेतला आईला आणि निघाला. वाऱ्याच्या वेगानं, मनोवेगानं पळणारा आहे गरुड. भयंकर वेगात गेला. त्या वेगाने हिमालयामध्ये एका गुहेत, त्याच्यातही आतमध्ये असणारी गुहा, त्याच्यातही आत असणारी गुहा,
म्हणजे गुहेतली गुहा. आपण घरी तिजोरी असते ना, तिजोरी आधीच माझघरात असते. माझघरात सुद्धा एका कोपऱ्यात असते. वरच्या बाजूचं एक कुलूप असतं, त्याला आत एक कप्पा असतो, त्याच्याही आत एक कप्पा असतो, अनेक असा आत कप्पा असतो. तसा एकदम गुहेत सुद्धा अजून काही अगदी गुह्य आहे अशा ठिकाणी नेऊन विणतेला एका दिवळीमध्ये असं बसवलं, ते ठेवलं आणि पाठीमागं फिरले. फिरता फिरता गरुड म्हणायला लागला, आई आता घाबरू नको, इथं कोणी येत नाही म्हणे. आई म्हणली, बघ त्यो आला. कोण? पाठीमागं बघ म्हणली. यम पाठीमागं वारले होते. मला काय सांगायचं लक्षात आलं असेल आपल्या. असं जर हे क्षणभंगूर असेल तर आपण सावध व्हावं आणि भक्तीला लागावं. ही अशी संकट, अशा प्रकारचं दुःख आपल्या अवतीभोवती जेव्हा या प्रपंचात आपण पाहतो तेव्हा आपल्या मनात येऊन जातं की आपण आता उरलेलं आयुष्य भगवत चरणी चिंतनामध्ये घालावं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्थ. दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्या नाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जावो परते. आत्तापर्यंत गेलं ते सगळं भुसकाट उडून जावलं गेलं, जाऊ दे, आता तरी कण गोळा करूया म्हणून भक्ती करायला लागतो. आणि मग ही भक्ती, मग भक्तीचं स्वरूप कसं असतं? मंदिरात जातो. आमचे गुरुजी सांगताना सांगायचे, देवाला आपण 5 प्रकारे पाहतो म्हणे. 5 प्रकारे. एक पाहतो मूर्ती रूपामध्ये, पाहतो की नाही आपण? कसे पाहतो? सुंदर ते ध्यान वेवटेवरी करकटावर ठेवून येतात. इथे गणपती बाप्पा आहेत. रत्नखचित परा तुझं गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा असं म्हणतो. हिरे जडीत मुकुट शोभतो वरा, ऋणझुणते नूपुरे चरणे घागरिया असं म्हणतो. मूर्तिरूपामध्ये त्याला आपण पाहतो. मूर्तिरूपामध्ये पाहता पाहता पुढचं दर्शन असं सांगितलं आहे, सगुण रूपामध्ये देवाला पाहतो. मूर्तिरूप हे सगुण रूप नव्हे, हे मूर्तिरूप आहे. त्याला पाहता आता पाहता प्रत्यक्ष त्याला पाहतो. तो सजीव सगुण होऊन, सगुण समजतं ना, तो गुणरहित आहे. गुण याचा अर्थ सांगू का? ती यशोदेनी भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला, माहिती आहे की नाही? उखळाला, कृष्णाला कशाने बांधत होते? दोरीने बांधत होते. दोरीला संस्कृतमध्ये गुण म्हणतात बरं का, गुण. मग दोरी आणली आणि बांधायला लागले. बांधून गाठ मारायच्या वेळेला 2 बोटच कमी पडायला लागले. दोऱ्या काय कमी होत्या का? 9 लाख गायी जिथे बांधल्या जात होत्या, दोऱ्या कमी असतील का? संपलं की त्याला जोडून दुसरी दोरी बांधायची. फिरून मारलं की आणि 2 बोटं कमी. देवाने सांगितलं होतं, मी गुणामध्ये सापडणारा नाही, गुणामध्ये सापडणार. पण सगुण रूपामध्ये दर्शन घेणारे जे भक्त असतात बघा, माझे तुकोबरायणी बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जणिता तोही आठवा हा दिदला. बाळवेश धारण करून श्रीकृष्ण हे भगवंतांनी दर्शन दिलं. नामदेव महाराज दूध घेऊन जायचे, दूध भात घेऊन जायचे देवाला, जेवायला घालायचे. केशवा माधवा जेवी तुवा कृपाळा पांडुरंगा, जेवायला लावायचे. सगुण दर्शन त्यांना झालं होतं. पहिलं मूर्ती रूपातलं, दुसरं सगुण रूपातलं. अजून देवाचं स्वरूप असं की अवतार रूपामध्ये दर्शन होतं. अनेक अवतारामध्ये देवाचं दर्शन आहे. भक्ता करता देवाने अनेक अवतार धारण केले. अवताराच्या राशी तो हा उभा विटे, किंवा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. देवाने भक्ता करता असे अवतार धारण केले, वेगवेगळे अवतार धारण केले. आणि त्या अवतारामध्ये देवाला भक्ताला दर्शन देण्याचा प्रयत्न केला.
पण ते अवतार बघण्याकरता तशा प्रकारची दृष्टी असावी लागते. नरसिंह रूप बघायचं झालं तर प्रल्हाद असायला पाहिजे. आम्हाला नरसिंह रूप दिसणार नाही, सहजासहजी दिसणार नाही. देवाचं रूप आपल्याला असं सहजासहजी दिसणार नाही. पहिलं झालं मूर्तिरूपामध्ये, दुसरं सगुण दर्शन व्हावं दिलं जातं भक्ताकरता, तिसरं अवतार रूपामध्ये देवदर्शन देतं, चौथं ईश्वर रूपामध्ये. आता हे ईश्वर काय? ईश्वर या शब्दाचा अर्थ असा होतो, उत्पत्ती स्थिती लय करणारी जी शक्ती असते त्याला ईश्वर म्हणतात. गणपतीला आपण काय होतो? गणेश, गण ईश. त्यांचं वर्णन करताना सुद्धा तुकोबारायांचं एक आपण अभंग म्हणतो ना, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. उत्पत्ती स्थिती लय काय म्हणले? देव सगळं निर्माण करतो. रजोगुण धारण करून उत्पत्तीची अवस्था तयार होते. सत्वगुणाच्या आधाराने देव या जगताचा सांभाळ करतो आणि तमोगुणाच्या आधाराने या जगताचा संहार करतो. हे तिन्ही चालू आहे म्हणून बरं आहे. हे तिन्ही चालू नसतं तर काय झालं असतं? त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश. ओंकार रूप असा तो परमात्मा आहे. ओंकार शब्दाचा अर्थ सांगताना सुद्धा उ म शब्द ब्रह्म सांगितलं. शब्दाची निर्मिती होते तोंड उघडल्याशिवाय म्हणता येत नाही. तोंड बंद करून म्हणून दाखवा. तोंड बंद करायचं आणि म्हणून दाखवायचं येत नाही. म्हणजे म्हणण्याकरता तोंड उघडावं लागतं. उ म्हणण्याकरता तोंडाचं चंबू करावं लागतं. उ बरोबर आहे ना? नुसतं तोंड उघडून सुद्धा उ होत नाही. आणि मग तोंड बंद करून म म्हणावं लागतं. म म्हणण्याकरता तोंड मिटावं लागतं. तोंड न मिटता म म्हणून दाखवा येत नाही की नाही? तसं उ म हे शब्द ब्रह्म आहे. हे जसं सांगितलं आहे तसं ही सृष्टी कुठल्याही दृष्टीने निर्माण करण्याचं काम. हा शब्द निर्माण झाला, उ हा स्थिर झाला, स्थिती, आणि म मध्ये लय. हे जसं आहे तसं या सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करण्याचं काम जे काही जी शक्ती करते त्याला ईश्वर म्हणतात. देव ईश्वराच्या रूपाने आपल्याला दिसतो. पहिलं मूर्ती रूपाने, दुसरं सगुण रूपाने, तिसरा अवतार रूपाने, चौथा ईश्वर रूपाने आणि पाचवा परब्रह्म रूपाने. तो परब्रह्म आहे. सगळाच तो सगळ्या दृष्टीने नटलेला आहे. तो नाही असं ठिकाण नाही. मग तो परब्रह्म स्वरूप आहे. हे आपण कळवून घेणं इथे ज्ञानीभक्ताचं लक्षण सांगितलं. तो सर्वत्र आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे. परिप्राणी यायचे म्हणजे मी नाही असं ठिकाण देवाला सगळीकडे बघितलं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. ज्ञानोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विस्तारला जणी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तुकोबाराय सांगतात कसं पहा. विठ्ठल विस्तारला जणी, सर्व जणांमध्ये तो विस्तारलाय. सप्तही पाताळे भरुणी, इथंच तेवढा जनामध्ये आहे, बाकी ठिकाणी नाही का?
मग ती सप्तपाताळं सांगितली, अतल वितल सुतल तला अतल, ही सगळी पाताळं सांगितली, तिन्ही लोक सांगितले. आपल्या मनामध्ये कुठंतरी शंका येईल की मुनी लोक जे असतात ना, मुनी, त्यांच्या मनात कुठलीच माया नसते, माईक अवस्था कुठलीच नसते. मग त्यांच्या मनात तरी आहे का तो? म्हणजे ह्या सगळ्या माईक अवस्थेतून तो नटलेला आहे असं म्हटलं. मग त्या मुनीच्या हृदयामध्ये काही नसेल असं म्हणत येईल आपल्याला, तिथं तो नसेल. म्हणून प्रत्यक्ष शब्द विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, म्हणजे त्याचं स्वरूप तो नाही असं ठिकाण नाही. या अवस्थेला जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण येतं. मग असे आपण म्हणालो हे 4 भक्त जे सांगितलं, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. आर्त भक्त, आर्त तो आरती चेणी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया चेणी लागे. आर्त भक्त असतो तो दुःख झालेलं आहे, ते दुःख जावं याच्याकरता त्या दुःखाची आर्त अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली असती, या दुःखातनं देवा सोडव बाबा मला. काय मलाच किती देवा त्रास देतोस, मलाच किती त्रास देतोस असं म्हणत असतं. आपल्यालाच वाटत असतं बरं का, मलाच देव त्रास द्यायला आहे. पण खरं सांगू, हे जे दुःख आहे, मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं. जगी असा सर्व सुखी कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधले. कुणी सुखी नाही. राजा सुखी नाही, रंक सुखी नाही, सगळेच दुःखी आहेत. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक जण सुखाचं बोलणं सुद्धा बोलत नाही हो. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवडाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. 2 माणसं एकमेकाला जर भेटली तर सांगायला सुरू करतात आपलं दुःख. आता ते काय ऐकत असते दुसरं, त्याला माहिती असते आता मागणं आपण आपलं सांगायचं असते म्हणून. याचा अर्थ दोन्ही एकमेकाला जे भेटलेले असतात ते दुःख सांगण्याकरता असतात, सुख सांगण्याकरता. सुखाची कहाणीच कोणी सांगत नाही. तुला काय सांगू माझ्या घरातलं सुरू होतं. आता ते काही इथं सांगायचं नाही, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याला जे काही दुःख आहे प्रपंचात आलेले, आपल्याला प्रत्येकाला जे दुःख आहे ते दुःख भोगावंच लागतं. रामकृष्ण. म्हणून या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याकरता आपण जे भक्ती करतो त्याला आर्त भक्ती म्हणायची. आर्त. त्याच्यात थोडंसं पुढची जिज्ञासू आणि अर्थार्थी म्हटलं. जरा दुःख कमी झालंय तोपर्यंत अर्थार्थी सुरू होतं. म्हणजे मला जरा पैसा मिळावा, पैसा मिळावा. मग पैसा मिळण्याकरता काय काय करावं लागतं ते करायला लागतं. अतिशय त्रास सहन करणं. सायाश करीशी प्रपंच दिननिशी हरिशीण भजसी. तुकोबाराय म्हणले हा साया सोडून दे बाबा. येर तेजी वाव खटपट म्हटले, हे खटपटी सोडून दे. किती खटपटी करतोस, खटपट करिता खटपट करिता. भारुडात सांगतात बघा ते, फटगाड वाचाले का तुझा संसार गेला फुका. किती खटपटी चालू असतात. मग अर्थार्थी ज्याला म्हणतात तो अर्थ प्राप्त होण्याकरता आपण त्रास करून घेतो. आणि त्याच्यात थोडं पुढची भक्ती सांगितली, त्याला जिज्ञासू म्हटलं. जिज्ञासू म्हणजे तो जाणण्याकरता भक्ती करत असतो. जाणायचं आहे त्याला काय आहे देव म्हणजे काय आहे, तो कसा सांभाळतो आपल्याला, तो कुठे राहतो, तो मिळण्याकरता मला काय करावं लागेल, काही साधना करावी लागेल का.
त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचन असेल, तुकोबारायांचं गाथा वाचन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थयात्रेचं स्वरूप आपण धारण करतो. व्रत, वैकल्य, उपवास अशा प्रकारच्या देवाची काही सेवा असेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो. दानधर्म, यज्ञ, याग, तप हे सगळं करायला लागतो. हे करता करता हे सगळं केल्यानंतर मला तो कसा सापडेल, कसा असेल, तो कसा असेल. जिज्ञासू तो जाणावयाचे नि लागे. आणि ज्ञानी भक्ताची अवस्था कशी असते. चौथी याची टाही, चौथा भक्त आहे, चौथी याची टाही काहीची करणे नाही, म्हणून तो भक्त पाही ज्ञानी या जगी. काहीच करत नाही तो, त्याला काहीच करावं लागत नाही. का? कारण तो त्याला त्यांनी ओळखलेला असतं, तो सगळीकडे आहे. भक्ताची ती अवस्था झालेली असते. म्हणून त्याला भक्ता माझी राव इथं म्हटलं, राजा म्हटलंय. आणि तोच ज्ञानी भक्त. त्याच्या अंतरंगात तशा प्रकारची वेळ लागलेला असतं, तशा प्रकारची भक्ती अंतःकरणात उदय पाहते. तो देह, प्रपंच याविषयीच्या कुठल्याही प्रकारच्या मोहात गुंतत. शेख महम्मदांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. शेख महम्मद आपल्या गावामध्ये रामकथा सांगायचे. त्या काही भागात असं पद्धत आहे बरं का, वाचणाऱ्यानं वाचायचं आणि हे वाचलेलं त्यांनी फोडून सांगायचं. असे मी पाहिले बरं का. पूर्वी ती असायचं. आता पुराणच बंद झाली, घराघरातली पुराणं व्हायची ती बंद झाली. आमच्या गावात आम्ही बघितलं किंवा आम्ही वाचलंय सुद्धा. लाईट नसायचं पण समयी लावून ते वाचायचं. आणि तशा अंधारात लाईट नसताना काही लोक लांबून लांबून ती कथा ऐकण्याकरता वाटेवर चिरमुरं, थोडीशी साखर, काही आपल्या घरात प्रसादाला असेल ते घेऊन यायचे. पुराण संपलं की तो प्रसाद एकत्र करायचा, सगळ्यांना वाटायचा, अशी पद्धत होती. अतिशय प्रेमाने ते पुराण सांगायचे. आमचे गुरुजी सांगायचे, आम्हालाही त्यांनी सांगायला लावलं. फार गोड सांगायचे आम्ही गुरुजी. मग ती शेख महम्मद रामकथा सांगायचे. शेख महम्मद आपल्याला माहिती आहे, तुकोबारायांच्या चरित्रात त्यांचा भाग आलाय बा. तुकोबारायांच्या त्या कीर्तन मंडपाला आग लागली होती. शेख महम्मदांनी असा हात लावून इथंच विझवलं होतं. मोठे अधिकारी होते. आणि झालं असं, कथा रोज अत्यंत गोड रीतीने चालायची. कथा ऐकण्याकरता एक तरुण मुलगी येऊन बसायची समोर. अतिशय लक्ष देऊन ऐकायची. तिला सार्थक वाटत होतं की माझं भाग्य आहे, मला अशी कथा ऐकायला मिळते. अतिशय कोडी मुलगी होती, तरुण मुलगी होती. तिचं अंतरंग भी अतिशय भक्तीनं भरलेलं होतं. ते कथेवर अत्यंत प्रेम होतं. सगळं काही पटदिशी आटोपून ती यायची. आपल्या मनात प्रेम असलं ना, आपण लवकर येतो. त्यांचं सुरू होती की गा नंतर जाऊया, काय आता गडबड आहे, असं होतं बऱ्याचदा. कीर्तनाच्या बाबतीत तरी जास्त होतं. ते भजन बिजन त्यांचं ते आधी सगळं होऊन देईल, मग ऐकायला जाऊ तरी बरं, नाहीतर आरती झाल्यावर जाऊ. झालं असं, ती अत्यंत प्रेमाने कथा ऐकण्याकरता येऊन पुढे बसायची, लक्ष देऊन ऐकायची. प्रत्येक कथेमधला ते जे कथेचं रस आहे ते रसपान करायची, आवडीने ऐकायची. श्रवणामध्येच ती सगळं काही जीवन तिचं भरलेलं होतं. पण योग असा झाला, त्यांच्या घरातल्या लोकांनी तिचं लग्न ठरवलं. आणि त्याच गावामध्ये ती तेली समाजाची होती. त्याच गावामध्ये जाणू तेली नावाचा एक तेली होता. त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं लग्न. आणि लग्न त्या दिवशी झालं. एक दिवशी लहान वयातच लग्न पूर्वीच्या काळात व्हायचं. आता तिला एक आनंद काय झाला, मला याच गावात दिलं बरं झालं, कथा ऐकायला येता येईल.
आता इथनं जवळ मंदिर आहे, पण थोडंसं लांबनं यावं लागेल, पण येईन मी इथल्या गावातलं असल्यामुळे. बाहेरच्या गावात मला दिलं असतं तर मला कथा ऐकायला मिळाली नसती. लग्न होऊन ती घरी गेलेली आहे आणि पहिल्याच दिवशी तिनं भरभर आवरलं आपलं आणि कथे करता चालली. सासू कडाडली, म्हणे ए कुठं चालल्या? हे म्हणे ती राम मंदिरामध्ये इथं कथा चालू आहे, शेख मोहम्मद कथा सांगताय. खोळी काय काय म्हणे, कथा म्हाताऱ्या माणसाने ऐकायच्या असत्या. तुझं काय वय आहे वय? आत्ता लग्न झालंय, लग्न होऊन पहिल्या दिवशी तू आल्याशा नवऱ्याच्या घरात आणि आत्ता कथा ऐकायला जातो म्हणजे तुला काय समजतं काय? आता लग्नाचा पहिलाच दिवस होता म्हणून सासू थोडं हळू बोलत होती, नाहीतर शिव्यांचा बडीमार दिला असता. एवढ्यावर गप्प बसले नाही. आपल्या त्या मुलाला हाक मारला, अरे जाणो काय बघ हे तुझी बायको. नवरा येऊन कावायला लागला. तिनं नवऱ्याला आणि सासूला हात जोडले. ठीक आहे म्हणे, एक विनंती करते म्हणे, आजच्या दिवस मी कथा ऐकायला जाते. रोज मी कथा ऐकायला त्यांच्या समोर असते आणि आज आलो नाही म्हणून ते मला विचारतील आणि मी सांगून येते उद्यापासून मी कथा ऐकायला येणार नाही. तेच सांगतोय म्हणले. सासूबाई म्हणले ठीक आहे बाई, ते तू जा, पण एवढं लक्षात ठेव, म्हातारे माणसाने ऐकायचं असते कथा. हे तरुण वयात ऐकायचं ते काम नव्हतं ते. आता ऐकलं. ती गेली कथा ऐकण्याकरता, समोर बसली, कथा सुरू झाली. पण तिला जो वियोग होणार होता, आता उद्यापासून मला कथा ऐकायला येणार नाही म्हणून तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू यायला लागले. अश्रूच थांबेनात. मला भगवंताच्या कथेपासून, भगवंताच्या त्या नामापासून, त्या चिंतनापासून आता बाजूला व्हावं लागणार आहे म्हणून ती रडायच लागली. हो, ऐकत होती कथा. शेख मोहम्मदांना आश्चर्य वाटलं की रोज ही अत्यंत प्रेमाने हसत हसत ऐकणारी मुलगी, तरुण असणारी मुलगी, हिला काय दुःख असेल, कशा करता ही कथा ऐकता ऐकता रडती आहे. आणि जेव्हा कथा संपली तेव्हा शेख मोहम्मदांनी विचारलं, काय झालं बाळ, तू एवढं का रडतेस? नाही म्हणे, मी उद्यापासून कथा ऐकायला येणार नाही. हो का म्हणे, काय झालंय? म्हणजे माझं लग्न झालंय आणि मला इथंच गावात दिलंय, पण माझ्या सासूचं आणि नवऱ्याचं मत आहे की म्हातारपणी कथा ऐकायची असते, म्हातारे माणसांनी कथा ऐकायची. महाराज, ती म्हणायला लागली, बरं महाराज, मी एवढे दिवस तुमच्याकडे कथा ऐकायला आली. आता साधारणतः मी जवळजवळ 6 महिने झालं तुमच्याकडे कथा ऐकायला येते, पण इथं कथा ऐकायला आल्यानंतर मी तुम्हाला काही मागितलं नाही. हो, माझ्या मनात एक इच्छा आहे, तुमच्याकडे मागू का? शेख मोहम्मद म्हणले, माग बाळ, तुला काय मागायचे माग. अधिकार संपन्न. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुकोबारायांचा मंडप कुठे होता आणि इथंच हातावर असा हात घासून तिथला मंडप यांनी विजवला होता. एवढे अधिकार संपन्न शेख मोहम्मद जर होते तर त्यांनी तुला काय हवंय ते माग म्हणाले. भक्ती कशी असते सांगतो, भक्ती प्रेम कसं असतं सांग. तिला मागता आलं असतं, माझंच नुकतंच लग्न झालं, 1-2-3 मुलं मला होऊ द्यात, व्यवस्थित माझं प्रपंच होऊ द्या, असलं काहीतरी मागितलं असतं. ती म्हणली, महाराज मला 70-80 वर्षाची म्हातारी करावं. बघा काय मागणं मागितलं. आणि महाराजांनी तथास्तु म्हटलं. त्याच वेळेला ती तरुण असणारी कोडी कुमार वयातली मुलगी 70-80 वर्षाची झाली. तिला अतिशय आनंद झाला, रडू बंद झालं. आत्ता म्हटलं मी जाते घरी आणि सांगते 70-80 वर्षाची म्हातारी, मी कथा ऐकायला जाऊ शकते.
आणि गेली. घरी दार झाकलेलं होतं, दारावर थाप मारली, सासून दार उघडलं. कोण म्हणे तुम्ही, कोण? आता कसं ओळखणार तिला? कोण काय म्हणलंय? मीच तुमची सुनबाई आहे. हा, चेहऱ्यावरून तीच दिसत होती, पण वय झालेली ही म्हातारी कशी काय झाली? सासूबाई म्हणले, काय झालंय, काय सांगतेस तू? होय म्हणे, मी महाराजांकडून अशी मागणी माहिती, तुम्हीच म्हणालात ना कथा म्हातारेपणी ऐकायची असते, म्हणून मी म्हातारी होऊन आले म्हणे. अरे बाप. नवराही तिचं पळत आला, नवऱ्यानंही बघितलं. आता म्हातारी सून कोण घरात ठेवून घेईल का? घाबरले ते सगळंच. ती म्हातारी सासू, तो नवरा आणि तिला घेऊन तिथं गेले आणि पाय धरले. म्हणे, आमच्या सकट सगळ्या मी कथा ऐकायला येतो, पण हिला तरुण करा. हिला तरुण केलं. रामकृष्ण. पण ते जाणू तेली जे होते ते स्वतः, म्हणजे तिचे मिस्टर, तिच्याबरोबर रोज कथा ऐकायला जायला लागले. नव्हे ते जाणू तेली उच्च अधिकारी झाले, श्रेष्ठ अधिकारी झाले. म्हणजे त्या मुलीमुळं त्या नवऱ्याला भक्तपणाचा ठेवा सापडला. असो, भक्त कसा असतो, भक्ताचं लक्षण काय असतं याविषयीचं जेवढं चिंतन करावं तेवढं थोडं आहे. भक्तीविषयी बरंच काही आपल्या मनात आपण पाहतो. भक्तकथांमध्ये आपण जी ओवी चिंतना करता घेतली, ती ओवी अशा स्थितीपर्यंत येते की त्या भगवंताला आपण मूर्तिरूपाने पाहता पाहता त्याची पूजा अर्चा, त्याचा उत्सव, त्याचा जन्मोत्सव, त्याची वारी, त्याची तीर्थयात्रा, त्याचं मंदिर, त्याची कथा, हे सगळं ऐकता ऐकता आपल्या मनामध्ये एक अशी अवस्था तयार व्हावी की तो नाही असं ठिकाण नाही, तो सगळीकडे आहे, तो मला सांभाळतो. आणि तो सगळीकडे आहे अशा अवस्थेला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं पापकर्म घडत नाही. फक्त ते अंतःकरणात येण्याकरता आपली तशी वाटचाल असायला हवी. सारखा त्याचा अनुभव, जेवायला बसलो तरी त्याची आठवण, देवायचं आहे देवा, आता जायचं आहे बाहेर, आत्ता आलो देवा, म्हणजे कामावर चाललो आहे देवा, असं सारखं जर त्याच्याशी आपण संवाद करायला लागलो तर एक वेळ तो सगळीकडे आहे याचा अनुभव यायला लागतो. तुकोबारायांनी जीवनामध्ये, तुकोबारायांचं पण आरती म्हणतो, प्रपंच रचना सर्व ही भोगुणी त्या गेली, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली, अहता ममता दवडुनी निजशांती वरिली. असे जे भगवान, म्हणजे प्रपंच करून परमार्थ कसं करायचं सांगितलेलं असल्यामुळे याच प्रपंचामध्ये असताना आपण सतत त्याचं ध्यान करायला लागलो, सतत त्याची आठवण करायला लागलो, तर मग ते का नमो, तुकोबारायांनी नमो विश्वरूपा विष्णू माया बापा, अपार अमुपा पांडुरंगा, विनवितो रंक दासमी सेवक, वचनते काही कावे. तर सगळीकडे आहे, विश्वरूप अवस्थेत आहे. अर्जुनाला सुद्धा हे सगळं जेव्हा दाखवलं गेलं तेव्हा शेवटी अर्जुन म्हणून जातात, ज्ञानी भक्त होतात ते आणि बोलून जातात, मी गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझिया गुणे, आता पुसणे सांगणे काहीची नाही देवा. आता तुम्ही बोला, मी विचारणार नाही आणि तुम्ही काही सांगायचं नाही. म्हणजे आता काय झालं, पूर्ण झाले, पूर्ण. देव पहावया गेलो तेथे देवाची हुरून ठेवलो, अशा अवस्थेला पोचले. असं सतत देवाचं दर्शन, देवाचा उत्सव करता करता आपल्याला पुढे जाऊन या ज्ञानी भक्तापर्यंत जायला पाहिजे. याच्याकरता ही ओवी ज्ञानोबारायांनी या 7व्या अध्यायामध्ये आपल्यासाठी सांगितलेली आहे. आपल्या भक्तीमध्ये अर्थभक्ती असते, जिज्ञासू भक्ती असते, अर्थार्थी भक्ती असते, पण ज्ञानीभक्ती असत नाही. ती ज्ञानीभक्ती यावी अशी आपण भगवान गणेशाकडे, ज्ञानोबा तुकोबारायांकडे, पांडुरंगाकडे प्रार्थना करू, संत मायबापांकडे प्रार्थना करू
की आमच्या अंतरंगामध्ये अशा प्रकारची ज्ञानभक्तीचा उदय व्हावा. तो भगवंत सर्वत्र आहे हे आपल्याला कळावं अशी प्रार्थना आपण करायची आणि थांबायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल.